महामाया निळावंती पुढील भाग. प्राण्यांची किंमत. विक्रम लाकडी पेटी घेऊन घौसास गुरुजींकडे आला. घौसास गुरुजी विक्रमशी बोलत असताना ते म्हणाले, निळावंतीच्या सहाय्याने खजिना शोधायला अनेक लोक येतात माझ्याकडे. कोणी वशीकरण करायला येतं, कोणी संमोहन करायला येतं, पण ह्या असल्या कारणासाठी आलेले तुम्ही पहिलेच आहात. काढा, बॉडी बाहेर काढा. घौसास गुरुजी धूपबत्तीच्या धुरातून तोंड बाहेर काढत म्हणाला. लाकडी पेटीकडे पाहून डोळे बंद करून मंत्र पुटपुटू लागला. विक्रमने खांद्याच्या बॅगेतील पक्कड बाहेर काढली. लाकडी पेटीवर ठोकलेल्या खिळ्यांना पक्कड लावून तो गोल गोल फिरवू लागला. आटे ढिले होऊ लागले. मग स्क्रूड्रायव्हरने एक एक करून खिळे काढू लागला. घौसासने तोपर्यंत संपूर्ण झोपडीत पूजेचा पसारा मांडला होता. झोपडीच्या मध्यभागी एक विचित्र खोपडी ठेवलेली होती. ती मानवाची नव्हती. खोपडीच्या माथ्यावर लाल भडक कुंकू लावलं होतं. त्या खोपडीच्या मागे पाठीचे मणके आणि बरगंड्यांची हाडे मांडून ठेवली होती. आकारावरून ती खोपडी मांजर वर्गातील प्राण्याची असावी असं वाटत होतं. कदाचित एखाद्या वाघाची किंवा मोठं रानमांजर. रानमांजराच्या खोपडीसमोर राखेने एक गोल बनवला होता. त्या गोलात पिंपळाची जीर्ण पानं ठेवली होती. गोलाभोवती पंत्या लावल्या होत्या. त्याच्या तेलाला चरबीचा वास येत होता. विक्रमने घाम पुसत लाकडी पेटीवरचा शेवटचा खिळा काढला. जिवंत होईल ना पण? पुन्हा आधीसारखा? विक्रमने अगदी बालिश प्रश्न विचारला होता. डेड बॉडीला बर्फात ठेवून बंगळुरूहून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून इथं सह्याद्रीच्या एका शिखरावर आणलं होतं. केवळ एका फोनवर घौसास त्याला जे बोलला होता तेच आताही पुन्हा म्हणाला. मी देव नाही, जीवदान देणारी निळावंती आहे. मी फक्त निळावंतीच्या पोथीद्वारे तुम्हाला मदत करणार आहे. माझ्या हातात त्यापेक्षा जास्त काही नाही. छोटीशी नलू झोपडीच्या दरवाज्यातच उभी राहून जमिनीवर पसरलेल्या रानमांजराच्या सापळ्याचं निरीक्षण करत होती. पप्पा आणि घौसास गुरुजींचं संभाषण ऐकत ऐकत झोपडीच्या भिंतीवर लटकवलेल्या चित्रविचित्र गोष्टी पाहत होती. भिंतीवर लटकवलेली प्राण्यांची विचित्र आकाराची हाडे, जागोजागी चिकटलेले केसांचे पुंजके, अर्धवट कुंजलेले लाकडी तुकडे, वरच्या फडताडावर ठेवलेल्या काचेच्या कपाटात बाटल्या, त्यात रंगीत पाण्यात ठेवलेले रंगबिरंगी डोळे, काही जुने फोटोज, एक शॉटगन, जंगलात सापडलेल्या अनेक चित्रविचित्र गोष्टी भिंतीवर टांगलेल्या, छताला विनाकारण सुत्र्यांच्या गुंडाळ्या लावल्या होत्या. त्यावरून सुत्र्यांचे टोक खाली लोंबलेले होते. सर्व भिंतींवर आणि त्याच्यावरच्या वस्तूंवर काळपट काजळी साचली होती. नलू भिंतीवर लावलेल्या जुनाट फ्रेम्स पाहू लागली. एका फ्रेमवर इंग्लिशमध्ये मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिले होते, पण काजळीमुळे अक्षर नीट दिसत नव्हती. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. नलूने भिंतीवर फ्रेम करून ठेवलेल्या सर्टिफिकेटवरची अक्षरे अडखडत जुळवली. ते ऐकून विक्रमला दचकायला झालं. मृत्यूदेहाच्या पूजेची तयारी करणारा, काळी विद्या पूजणारा घौसास PhD असेल यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. विक्रमने पेटीवरचे खिळे काढता काढता घौसासचं बारीक निरीक्षण केलं होतं. काळ्या कातडीच्या उंच पुऱ्या घौसास गुरुजींच्या भव्य उघड्या डेबरपोट्या शरीरावर केसांचं जंजाळ होतं. एखाद्या शांत अस्वलासारखा तो मान खाली घालून भक्तिभावानं रानमांजराच्या कवटीच्या कपाळाला कुंकू लावत होता. त्याने नलूच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द ऐकले नव्हते. घौसासकडे बघून तो PhD असल्याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. सगळे खिळे सोडवले गेले आणि ती मजबूत पेटी मोकळी झाली. पण विक्रमाने पेटी लगेच उघडली नाही. विक्रम आपल्या मुलीसमोर डेड बॉडी काढायला चाचरत असावा असं घौसासला वाटलं. घौसास लाकडी पेटी जवळ गेला. काय करायचं आता? घौसासने विक्रमाला विचारलं. आता त्या झोपडीत एका मृतदेहावर अघोरी संस्कार केले जाणार होते. 10 वर्ष वय असलेल्या मुलीच्या डोळ्या देखत हे सर्व करणं घौसासला चूक वाटलं. विक्रम पेटी न उघडताच नलूकडे वळला.
नलू, एक काम करशील का? जरा वेळ बाहेर थांब तू, लाईटपाशी. नलूने दरवाजाच्या बाहेर पाहिले. बाहेर अंधार होता. सकाळ व्हायला अजून 4 तास बाकी होते. शहाण्या बाळासारखी नलू बाहेर जाऊ लागली. पण दाराजवळ थांबून तिने तिच्या मनातील शंका थेट घौसासला विचारली. काका, तुम्ही अंडूला जिवंत कराल ना? घौसास भांबावून गेला. तिला तिच्या बापाने डेड बॉडीबद्दल काहीच सांगितलं नसावं असा घौसासचा अंदाज होता. पण नलू सगळं माहिती असल्यासारखंच बोलत होती. मी प्रयत्न करणार आहे. आपण सक्सेसफुल झालो तर होईल तो जिवंत. घौसासच्या तोंडून सक्सेसफुल हा इंग्रजी शब्द ऐकल्यावर विक्रमाला तो PhD असू शकतो याची किंचित शक्यता वाटली. पप्पा, मला खूप आठवण येते अंडूची. त्याला जिवंत करा प्लीज. नलूने डोक्यात रेनकोटचं टोपडं घातलं. दरवाजात जाऊन ती बाहेर वळली. नलू वळताना तिच्या डोळ्यात जमा झालेली एक वेगळीच चमक विक्रमला दिसली. अर्धवट, अस्पष्ट. अवघ्या 10 वर्षाची ती लहान मुलगी काळजीत होती. कदाचित रडत होती. विक्रम पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात आपली चमक पाहत होता. त्याला नवल वाटलं. नलूने बाहेर जाऊन शहाण्या मुलीसारखं स्वतःहून दरवाजा ओढून घेतला. लाकडी पेटीजवळ विक्रम आणि घौसास काही क्षण तसेच उभे राहिले. घौसासने ह्याबाबत नाक खुपसायचं ठरवलंच होतं, पण विक्रमने त्याआधीच सांगून टाकलं. अंडू म्हणजे आमचा कुत्रा. तो पण काल सकाळीच मेला. तिला वाटतंय की ह्या पेटीत कुत्रा आहे. तिला अजून सांगितलं नाही आहे. तिला माहीत नाही आहे? नाही अजून. पेटीत कुत्रा आहे असं समजून अख्खा प्रवास केला तिने. एका बापाने आपल्या मुलीसोबत एका पेटी कुत्र्याची डेड बॉडी सोबत घेऊन फिरणं, ती देखील आपण कुत्रा जिवंत करायला चाललो आहोत हे सांगून, हेच फार विचित्र होतं. गवसास गुरुजी पुन्हा आपल्या जागेवर बसला. हातात वेगवेगळ्या रंगाचे खडू घेऊन पेटीकडे पाहू लागला. काढा, बॉडीला बाहेर काढा. ह्या समोरच्या वर्तुळात ठेवा. विक्रमने पेटीचं झाकण उघडलं. बर्फातून पांढरी थंडगार वाफ बाहेर पडली. विक्रमने हात घालून प्लास्टिकची लायनिंग उघडली. आतले बर्फाचे खडे बाजूला केले. अगदी जिवंत वाटेल असं शरीर आत पहुडलेलं होतं. संपूर्ण शरीरावर मीठ चिकटले होते. विक्रमने उगाचच त्वचेवर चिकटलेले मीठ थोडं झटकलं. कडक झालेल्या निष्प्राण शरीराला आपल्या हातात उचललं. फक्त 35-40 किलोचं लहान जीव होता तो. पूर्ण शरीर बर्फा एवढंच थंडगार झालं होतं. विक्रमने शरीर वर्तुळात ठेवलं. नाकात, कानात आणि तोंडात कोंबलेला पांढरा कापूस कंदिलाच्या प्रकाशाने पिवळसर बनून चमकू लागला. मृतदेहाचा चेहरा नाकातोंडातून आणि कानातून लाल पिवळसर आग ओकतोय असा भास होऊ लागला. विक्रम वर्तुळाच्या बाजूला बसला. हा माझा मुलगा आनंदा. 32 तास झाले त्याला जाऊन. घौसास डेड बॉडीचं निरीक्षण करू लागला. वय काय? 13 वर्ष. घौसासने मृतदेहाचं तळपायापासून ते डोक्यावरच्या केसापर्यंत नीट निरीक्षण केलं. मृतदेह 32 तास जुना आहे यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. फक्त त्वचा बर्फामुळे पांढरी शुभ्र पडली होती. शरीरावर असणाऱ्या हिरव्या नसा तरवटून फुगल्या होत्या. पण चौकोनी गोबऱ्या चेहऱ्यावर अजूनही तेज शिल्लक होता. तुम्ही PhD आहात का? विक्रमने आनंदाच्या शरीरावरून मीठ झटकताना विचारलं. हो, सायकोलॉजी. पण 30 वर्ष झाली माझा त्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही. बॉडीचे पाय पकडून ठेवा, हात पसरवून ठेवा. घौसास गुरुजी आनंदाला बॉडी म्हणाला. विक्रमला घौसासचा राग यायला हवा होता, पण विक्रमला आपल्या मुलाला घौसासने थेट बॉडी म्हटल्याबद्दल काहीच वाटलं नाही. विक्रमला त्याचंच आश्चर्य वाटलं. शांतपणे तो आपल्या थंडगार सुन्न बोटांनी मीठ झटकू लागला. आनंद नाव आहे त्याचं. जिवंत होईल ना? विक्रमने खाकरत कोरडेपणाने विचारलं.
विक्रम आपली थरथरणारी बोटं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि घौसास गुरुजी काहीही न बोलता आपल्यासमोर असलेल्या कवटीला कुंकुवाने चोळत होता. तो मुद्दाम न ऐकल्यासारखा करतोय असं वाटलं म्हणून विक्रम मोठ्याने म्हणाला, जिवंत होईल ना? घौसास गुरुजींनी कवटीला कुंकू लावायचं थांबवलं. तुमचा विश्वास आहे का की तुमचा मुलगा जिवंत होईल? त्यानेच विक्रमला रोखून विचारलं. म्हणजे? तुमचा विश्वास आहे का की आनंद जिवंत होऊन पुन्हा आधीसारखा चालू, धावू लागेल? अ मी त्याच्यासाठीच त्याला तुमच्याकडे. ते काहीच बोलू नका. बाप म्हणून तुमचा विश्वास आहे का की तुमचा मुलगा पुन्हा हिंडू फिरू लागेल? कारण तुम्हालाच विश्वास नसेल तर निळावंतीची पोथी देखील तुमच्या मुलाला जिवंत करू शकणार नाही. ही सर्व प्रक्रिया फोल ठरेल. विक्रम शांत झाला. त्याची बोटं राग आल्यामुळे थंड पडली नव्हती, तर थंड मृतदेहाला हात लावल्याने थंड पडली होती, हे त्याच्या लक्षात आलं. हातातून हीट ट्रान्सफर होऊन हे घडलं हे त्याच्या लक्षात आलं. हात थंड पडण्याचे शास्त्रीय कारण लक्षात आलं आणि एकाकी मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद विज्ञानात नाही हेही त्याला पुन्हा आठवलं. मुलाला जिवंत करावंसं वाटणं हा फक्त भावनांचा खेळ होता, पण हे खरोखर शक्य नव्हतं. असं अघोरी कर्मकांड, देवधर्म हा सगळा विक्रमासाठी हास्यास्पद प्रकार होता. घौसासच्या प्रश्नाने त्याचा मेंदू बंद पडायची पाळी आली होती. आनंद जिवंत होईल असं त्याच्या मेंदूला अजिबात विश्वास नव्हता, पण त्याचं मन ओरडून सांगत होतं की आनंद जिवंत झालाच पाहिजे. विक्रम स्वतः बर्फ होऊन गोठून मृतदेहाच्या शेजारी बसला. सर्व काही थांबलं. त्याची हालचाल, त्याचं बोलणं, त्याचे विचार. हे बघा विभूते, तुमच्याकडे 2 रस्ते आहेत. एक, तुमचा मुलगा मेलाय हे मान्य करा. दुःख आलं आहे ते भोगा. मृतदेहाला इथेच सह्याद्रीत अग्नी द्या आणि घरी जा. आणि दुसरा मार्ग, प्रयत्न तर करून पहा. चला, आधी तुमचा मुलगा का जिवंत झाला पाहिजे याचं कारण सांगा. ते कारण स्पष्ट करा. मग आपण पुढे प्रयत्न करू. विक्रमने घौसास गुरुजींचं ऐकून समजून घेतलं. तरी त्याचा बंद पडलेला मेंदू सुरू होत नव्हता. त्याचा मेंदू सुरू व्हायला, चितेची विझती आग मोठी व्हायला. जसं वरून तेल ओततात तसं काहीतरी हवं होतं. घौसास पुढे असं काही बोलला ते ऐकून विक्रमच्या मेंदूत जुन्या आठवणींचं मोहळ हलवलं गेलं. तुमच्या मुलाच्या एका प्राण्याची किंमत काय? विक्रम उठून उभा राहिला. आपलं डोकं घट्ट पकडून त्या लहान खोलीत इकडे तिकडे फिरू लागला. आपल्या मुलाच्या प्राण्यांची किंमत? त्याचं विचारचक्र सुरू झालं. विक्रम घौसासच्या प्रश्नांचं उत्तर देणार होता, पण राहून राहून त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या बायकोचा चेहरा येत होता. विक्रम बोन मिलवरून काम करून थकून घरी आल्यावर रचना त्याला जेवायला वाढायची. दिवसभर बोन मिलमध्ये हाडांची पावडर करणाऱ्या यंत्रावर काम करत करत दिवस जायचा. हाडांच्या पावडरीचा घाण वशाट वास त्याच्या अंगात शिरायचा. रात्री घरी आल्यावर आंघोळ करून विक्रम जेवणाच्या ताटावर बसायचा. रचना त्याला ताट वाढून किचनच्या दरवाजात उभी राहून शांतपणे जेवणाऱ्या विक्रमाकडे पाहून स्मित करायची. आपल्या थकलेल्या नवऱ्याला असं लहान बाळासारखं खाताना पाहून रचना खुलायची. नवऱ्याकडे बघत उभी राहायची. विक्रम नेहमीसारखा काहीच बोलायचा नाही. विक्रम जेवताना तिच्या हसऱ्या गालाकडे पाहत राहायचा. तिचा तो हसरा चेहरा पाहायला आवडायचा त्याला. आताही काहीतरी कारण नसताना तो चेहरा त्याला आठवला. आनंदाच्या प्राणांची विचारली गेलेली किंमत आणि रचनाच्या चेहऱ्यावरचं हसू, दोघात काहीच संबंध नव्हता. तरी विक्रमाच्या डोळ्यासमोरून रचनाचा हसरा चेहरा जात नव्हता. विक्रम मृतदेहाशेजारी जमिनीवर गुडघे टिकून बसला. दोन्ही हातांनी आपले डोके झाकून घेतले. रचना सर्व काही होती माझ्यासाठी. माझे आईवडील तर मी बाळ असतानाच वारले. त्यांचं प्रेम मला कधीच मिळालं नाही. खूप एकटा होतो. लहानपणापासून
एकटाच. कोणीच नव्हतं मला जीव लावायला. 21व्या वर्षी रचना आयुष्यात आली, तेव्हा कुठे प्रेम काय असतं कळू लागलं. रचनाने मला शिकवलं जीव लावायला, जीव लावून घ्यायला पण शिकवलं. त्याआधी दगड होतो मी. मला पाझर फोडलं रचनानं. माणूस बनवलं. माझ्यात भावना ओतल्या. पण लग्नानंतर 2च वर्षात आनंदाला जन्म देताना ती पण निघून गेली. सर्व संपलं. आनंद झाला, पण रचना गेली. प्रेम गेलं. माझ्याकडे कोणीच उरलं नाही. फक्त एक आनंदाच होता माझ्याजवळ. गेले 13 वर्ष त्याला मी एकट्याने मोठं केलं. जीव लावला. रचनाने मला 2 वर्षात जसं माणूस बनवलं, तसं मी त्याला माणूस बनवत होतो. त्याच्या ओठांवर बघा, आता मिशांची लव फुटू लागलीये. मोठं होतंय पिल्लू माझं. क्रिकेटचं वेड होतं त्याला. 13 वर्ष, 13 वर्ष हे मूल मला जगवत होतं. रचनानंतर मला माणूस बनवून ठेवलं माझ्या बाळानं. आता तेच नाही राहिलं, तर पुन्हा आधीसारखं जनावर होऊन राहीन मी. विक्रम त्याचा सर्व भूतकाळ आठवत होता. तेव्हा बाहेर दिव्याखाली बसलेली नलू तिच्या छोट्या बॅगवर चित्रकलेची वही ठेवून त्यात पेन्सिलने चित्र काढत होती. स्वयंपाक करणारे पप्पा, क्रिकेटची बॅट आरशासमोर हवेत फिरवणारा आनंदा आणि तोंडात बॉल धरून आनंदाकडे आणून देणारा अंडू. अंडूची झुपकेदार शेपटी काढली आणि चित्र पूर्ण झालं. अचानक तिला आठवलं की चित्रात काहीतरी राहिलंय. चित्रात तिने स्वतःला काढलंच नव्हतं. आणि बाहेर बसलेली तुमची मुलगी? घौसासने विचारलं. मला पप्पा म्हणते म्हणून माझी मुलगी नाहीये ती. आजीनं कोण कुठल्या अनाथालयातून आणलं तिला गेल्या महिन्यातच. माझा आणि तिचा संबंध नाही. विक्रम हे बोलला आणि तो स्वतःला दगड का म्हणतोय ह्याचं कारण घौसास गुरुजीला कळलं. हे सर्व सोडून लवकर पुढचा विधी सुरू करावा म्हणून विषय बदलण्यासाठी घौसास गुरुजीने विचारलं, तुमची आजी? ती नव्हतीच माझ्यासोबत कधी. लहानपणी आईवडील नसलेल्या नातवाला मला बोर्डिंगमध्ये टाकून निघून गेली. जेव्हा तिच्या एकुलत्या एका नातवाची बायको वारली, तेव्हा मला बघायला पण आली नाही. आणि आता माझा मुलगा मरायच्या 1 महिना आधी दारात उगवली. त्या पोरीला गळ्यात बांधून निघून गेली आजी. ती पोरगी नाहीये माझी रक्ताची. नाहीये मला कोणीच. आजी नाही, कोणीच नाही. मला फक्त माझा मुलगा जिवंत पाहिजे. जर तो नसेल, माझं काहीच उरणार नाही. मीही संपून जाईल. माझ्या मुलाच्या प्राणाची किंमत हे बघा. विक्रमने आपला जड झालेला श्वास सोडला. माझी ताकद संपली आहे हो आता. मी तरुण राहिलो नाहीये. माझं फक्त शरीर तरुण आहे, पण मन म्हातारं झालंय. आता मी पुन्हा पहिल्यापासून कोणाला जीव नाही लावू शकत. माझ्या आयुष्यात आलेलं कोणीच जास्त दिवस जगत नाही. सगळ्यांसोबत वाईटच घडतं. माझी तयारी नाही आहे आता पुन्हा कोणावर प्रेम करायची. मी संपून गेलोय पूर्णपणे. माझ्या आत काहीच उरलं नाही. आनंदापेक्षा जास्त मेलेलो मी आहे. हे बघा, ही पण डेड बॉडीच आहे. विक्रम स्वतःच्या छातीवर बुक्क्या मारत अतिशय थंडपणे बोलत होता. एखाद्या मृतदेहासारखाच शांत होता तो. पण शांती मिळालेला शांत नव्हे. त्याच्या डोळ्याच्या लाल नसा त्याचा आत्मा आतून क्लांत आहे हे दाखवत होत्या. तो आतून मेलेला आहे हे त्याचं सर्वांग सांगत होतं. एका क्षणासाठी धिप्पाड घौसासलाच विक्रम विभूतीची भीती वाटली. कारण शांत चेहऱ्याच्या विक्रमचंच संपूर्ण शरीर थरथरत होतं. त्याच्यातला जीवनरसच संपून गेल्यासारखा वाटत होता. घौसासने त्याला प्यायला पाणी दिले. तोपर्यंत बाहेर बसलेल्या नलूने तिचं चित्र पूर्ण केलं. शाळेत शिकवलं होतं तसं चित्राला चौकट काढली. वरती नावही दिलं, माय हॅपी फॅमिली. आता घौसास गुरुजींनी कर्मकांड सुरू केले. विक्रम खोलीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकून आपल्या दोन्ही मांड्यांमध्ये डोके खुपसून बसून राहिला. त्याच भिंतीला मागच्या बाजूला टेकून नलू बसली होती. तिलाही आनंदाची आठवण येत होती. आत बसलेला विक्रम मेलेल्या अंडू कुत्र्याला जिवंत करून आणेल आणि मग ती, पप्पा आणि अंडू मिळून घरी जाऊ
आनंद भैया घरी एकटाच आपली वाट पाहत बसला असेल असा ती विचार करत बसली होती. गवसास गुरुजींनी त्याच्या खोलीतल्या जमिनीवरून एक फरशी काढली. त्या फरशीखाली एक भिंग ठेवलं होतं. दुसऱ्या फरशीखाली कागदाची काही पाने ठेवली होती. त्यातली 2 पान काढून त्याने समोर ठेवली. भिंग डोळ्यासमोर धरले. डाव्या हातात एक चाकू घेऊन तो एका मेणबत्तीवर गरम केला. सुरू करतोय. बॉडी. सॉरी, तुमचा मुलगा जिवंत होईल असं तुम्ही स्वतः विश्वास ठेवा, नाहीतर सगळं फूल जाईल. गवसासने मेणबत्तीवरील लाल झालेला चाकू काढला. विक्रमने मांडीत लपवलेलं आपलं डोकं काढलं. त्याला गवसास गुरुजींच्या जवळ येऊन बसायचं होतं, पण त्याच्या शरीरात तेवढं बळ नव्हतं. त्याने आपल्या पिशवीतून तो जाड-जूड लाकडी दांडा काढला आणि त्यावर ताकद लावून जमिनीवरून उठला. गवसास जवळ येऊन मांडी घालून बसला. लाकूड बाजूला खाली ठेवले. आयुष्यभर विज्ञानावर विश्वास असलेल्या विक्रमाला ह्या चमत्कारावर विश्वास बसणार नव्हता. त्याला आतून ठाऊक होते की त्याचा मुलगा जिवंत होणार नाही, पण तरी एका अनामिक तहानलेल्या भावनेने त्याला तिथंच बसवून ठेवलं होतं. इथे 2 शक्यता तयार झाल्या होत्या. एक, निळावंती ग्रंथामुळे त्याच्या मुलाचा मृतदेह उठून बसणार आहे, चमत्कार घडणार आहे. किंवा 2, समोर बसलेला अघोरी गवसास गुरुजी खोटारडा पाखंडी आहे, हे विक्रमाच्या डोळ्यासमोर त्याच्या मुलाच्या मृतदेहाची विटंबना करणार आहे. विक्रम इथेच त्या शरीराला घेऊन मागे फिरू शकला असता, पण त्या मृत शरीराच्या नशिबात काही काळ का होईना प्रेत बनून जगणं भाग होतं. विक्रम तसाच निमूट बसून राहिला. गवसास समोरच्या कागदावर असलेली बारीक अक्षरे भिंग लावून वाचू लागला. विचित्र लिपीत लिहिलेले मंत्र होते ते. विक्रमने गवसाच्या हातातल्या कागदात डोकावून पाहिले. ही निळावंती आहे का? विक्रमने विचारले. नाही, हे गुह्या निळावंती तंत्र आहे. वेगळा भाग. निळावंतीच्या पोथीतले आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले मंत्र आहेत फक्त याच्यात. मूळ पोथी लाकडावर कोरलेली आहे. त्यावर लिहिलेले धडे मी जसेच्या तसे या कागदावर कोरून घेतले आहेत. विक्रम अजूनच डोकं घालून बघू लागला. तुम्हाला नाही कळणार ही भाषा. पैशाची लिपीमध्ये आहेत हे मंत्र. आणि बाकी उरलेला ग्रंथ कुठे आहे? तुम्हाला काय करायचंय? गवसास गुरुजी सरळ बोलू लागला. गवसास गुरुजींकडे आतापर्यंत हजारो लोक निळावंती ग्रंथाची मागणी करत आले होते. अनेक लोकांना त्याने घरी पाठवलं होतं. निळावंती ग्रंथ तुम्ही तुमच्या झोपडीत ठेवता की दुसरीकडे कुठे लपवून ठेवला आहे? अशा चौकशा गवसासने खूप वेळा अनुभवल्या होत्या. अनेकांना त्याला पशुपक्ष्यांची भाषा शिकवणाऱ्या त्या ग्रंथासाठी लाखो रुपये देण्याची तयारी दाखवली होती. कित्येक जण हल्ला करून ग्रंथ मिळवण्याच्या उद्देशाने भूतासारखी सह्याद्रीच्या पोटात हिंडत असतात. त्यासाठीच तर स्वतः गवसास आपल्याकडे हत्यारे ठेवून होता. खजिन्याच्या शोधात भारतभरातून येणाऱ्या चित्रविचित्र लोकांना 2 हात लांब ठेवूनच तो त्याच्यासाठी अघोरी कर्म करत होता. पण विक्रम त्यांच्याकडे खजिना शोधायला किंवा कोणावर वशीकरण करायला आलेला नव्हता. आपल्या मेलेल्या मुलाला जिवंत करायला आलेला एक भाबडा बाप होता तो. एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय मनुष्य. आल्या आल्या त्याने नोटांची 3 जाडजूड बंडलं गवसासच्या हातात ठेवली होती. ते पैसे विक्रमची आयुष्यभराची कमाई होती. आपल्यासोबत एका लहान मुलीला घेऊन सह्याद्रीत आला. एवढ्या रात्री सातगिरीचा दुर्गम डोंगर चढून इथवर आला होता. विक्रम मृतदेहाकडे आपल्या मेलेल्या डोळ्यांनी पाहू लागला. विक्रमच्या लांब सळक केसात घुसलेलं पाणी चेहऱ्यावरच्या घामात मिसळत होते. गवसासला त्याच्याशी उद्धटपणे बोलण्याचं वाईट वाटू लागलं. हे बघा, निळावंती म्हणजे पशुपक्ष्यांची भाषा शिकणारा ग्रंथ. हा ग्रंथ वाचून आपण पक्ष्यांशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो, निसर्गाच्या भाषेत बोलू शकतो. लोक असं म्हणतात की एकदा का निळावंती ग्रंथ वाचला की माणूस एकतर वेडा होतो किंवा आत्महत्या करतो. तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. असं काहीही होत नाही, कारण मी वाचलंय ग्रंथ. आय एम व्हेरी मच अलाइव्ह. पूर्ण वाचला ग्रंथ? विक्रमने खाली पाहताच विचारलं. हो,
ग्रंथात यासोबतच अनेक गूढ कल्पना आहेत. मृत माणसाला जिवंत करण्याचा धडा मात्र नीळावंतीच्या पोथीत नाहीये. विक्रम गोंधळला. म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं तंत्र सायन्समध्येही नाही आणि नीळावंतीसारख्या दैवी पोथीतही नाही. विक्रमचा आवाज आपोआप चढू लागला. अहो गुरुजी, तुम्हीच दावा केला होता ना की नीळावंती पोथीची मदत घेऊन आनंदला जिवंत करणार म्हणून. विक्रमला काहीही कळेनासे झाले. घौसास शांतपणे म्हणाला, त्यासाठी मला तुम्हाला आपण नक्की काय करणार आहोत हे समजून सांगावं लागेल. नीळावंतीत मृतांना जिवंत करण्याची कला नसली तरी दुसरा एक अनोखा उपाय आहे. तो उपाय वापरून आपण तुमच्या मुलाला जिवंत करणार आहोत. घाबरण्याचं कारण नाही. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजावून सांगेन आपण काय करणार आहोत ते. या सगळ्यामागे जे सायन्स आहे ते सर्व सांगणार. आता तुम्ही या भिंगात डोळे ठेवून बघा काय दिसतंय. विक्रमने समोरच्या भिंगात डोळे ठेवून खालचा जुना कागद नीट पाहिला. त्या कागदावर एक आकृती होती. गोलात बरेच गोल काढलेले होते. त्या गोलाच्या चकत्यांना नाव होती. सर्वात मध्यभागी मानवी कवटीचं चित्र होतं. प्रत्येक गोलाकार चकतीवर देवनागरी आणि इंग्लिश लिपीमध्ये त्यांची काम आणि प्रक्रिया लिहिलेल्या होत्या. काय आहे हे? काय करताय तुम्ही नक्की? विक्रम कागदावरची विचित्र यंत्रकृती समजून घेण्याचा प्रयत्न करत पुटपुटला. तुम्हाला सर्व स्पष्ट समजावून सांगतो. हे वज्रयंत्र आहे. या यंत्राचा वापर करून वर्ड्स क्रॉसिंग करता येते. सोप्या शब्दात आपण या मृतदेहाला मोक्षातून परत बोलावणार आहोत. काय? घौसास गुरुजी दीर्घ श्वास घेऊन उत्तरला. तुम्ही कधी पॅरलल युनिव्हर्सबद्दल ऐकलंय का? आपण नीळावंतीचा उपयोग करून अशा युनिव्हर्समध्ये जाणार आहोत जिथं तुमचा मुलगा जिवंत आहे. त्याला या युनिव्हर्समधून अगदी सुखरूप आपल्या युनिव्हर्समध्ये आणायचंय. अगदी जिवंत, धडधाकट. महामाया नीळावंती या कादंबरीचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.